संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये ज्या दूध भेसळीचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे, आपण त्या संदर्भात जे कारवाई करण्यासाठी किंवा पुढील तपासणी करण्यासाठी जे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. विविध वृत्तपत्रांमध्ये किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये जी दुधातील भेसळीबाबतची जी बातमी येत होती, त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन धुळे व शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक असे आम्ही संयुक्तरित्या संबंधित डेअरीची तपासणी करून तिथून दुधाचे नमुने गोळा केलेले आहेत व संशयावरून उर्वरित दुधाचा साठा आम्ही नष्ट केलेला आहे. संबंधित दुधाचे नमुने आम्ही उद्याच्या दिवशी प्रयोगशाळेत पाठवणार आहोत आणि प्रयोगशाळेतनं अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरी चालकावरती संबंधित कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई आम्ही करणार आहोत. आणि जर नक्कीच आपण जर यापूर्वी देखील अशा कारवायांना सामोरे गेलेला असेल, आपण याच्या तपासण्या केलेल्या असतील, परंतु अशा काही आपल्या निदर्शनास आलेलं की कशामुळे या सर्व असा प्रकार जो रबरासारखा जो असेल किंवा दूध भेसळ, आपण नेमकी कसं याकडे बघतात, आपण काय काय त्यामध्ये आतापर्यंत बघितले? सर, दुधामध्ये बहुतेक वेळेस पाणी, रिफाईंड सोयाबीन तेल, पाम तेल, व्हे पावडर, स्किम मिल्क पावडर अशा इत्यादी पदार्थांची भेसळ आढळून येते. त्यामुळे जसा रिपोर्ट होतो त्याप्रमाणे मी त्यांच्यावरती कारवाई करत असतो. साधारणतः या तपासणीचा रिपोर्ट कधीपर्यंत येणार? याचा 14 ते 15 दिवसात येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे सर. तात्काळ आम्ही प्रयोगशाळेला कॉन्टॅक्ट करू आणि त्यांना लवकरात लवकर रिपोर्ट देण्याबाबत विनंती करणार आहोत. की जर आपण जर बघितलं तर आज जी सर्व तपासणी झालेली आहे या दुधाची, त्यामध्ये नेमकी होतं तरी काय आणि त्याची संपूर्ण वस्तुस्थिती समोर येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहे. ही संपूर्ण कारवाई अन्न व औषध प्रशासन त्याचबरोबर शिरपूर पोलिसांनी केल्याचे आपल्याला बघावयास मिळत आहे. शिरपूरहून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज. नमस्कार. सध्या शिरपूर शहरात भेसळयुक्त दूध गरम केले असता रबरासारखा कठीण पदार्थ तयार झाला तर धक्कादायक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. भेसळयुक्त दूध पिल्याने अनेक दुष्परिणाम संभवतात. त्यामध्ये तत्कालीन दुष्परिणामांमध्ये अंगाला पुरळ येणे, त्याचप्रकारे गॅस्ट्रोएंटायटिस, डायरिया, व्हॉमिटिंग आणि पोटदुखीसारखे आजार उद्भवू शकतात. तर दीर्घकालीन परिणामांमध्ये पोटाचा कॅन्सर, यकृत व मूत्रपिंड निकामी होणे, हार्मोनल इम्बॅलेन्स यासारखे वेगवेगळे प्रकार होऊ शकतात. तसेच दीर्घकालीन जर असं दूध सेवन केलं तर ते जीवास धोकादायक ठरतं. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की भेसळयुक्त दुधापासून सावध राहा.